बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे। त्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवरती भाष्य केलं। यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना झाल्याचं म्हटलं आहे। तसेच अजितदादांच्या विमान अपघातावरतीही त्यांनी भाष्य केलं। सुनील तटकरे म्हणाले, अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार सक्रिय होणं पक्षासाठी महत्त्वाचं होतं, म्हणून त्यांनी निर्णय घेतला आणि योग्य आहे। शेवटी संघटनेत काम करत असताना वेगवेगळी मतं असू शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 साली झाली। पवार साहेबांसारखे 6 दशक देशाच्या राजकारणात एक प्रभाव असणारे नेतृत्व मिळालं। तसेच पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जायचे, त्यामुळे साहेबांची सुद्धा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा तशीच होती। अजितदादांनी देखील तीच पद्धत पुढे चालू ठेवली। प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केला होता। यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, यात गौप्यस्फोट काही नाही, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादांचा निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या, ही बाब मी सुद्धा नंतर सांगितली आहे। काही बैठकांना मी नव्हतो, पण बैठकीतले तपशील मला दादा सांगायचे, त्यामुळे फार मोठा गौप्यस्फोट प्राजक्त तनपुरे यांनी केला असं काही नाही। ऑपरेशन सिंतूरमध्ये ब्रह्मोस, आकाश, लॉयटरिंग म्युनिशन आणि नेत्र यासारख्या भारतीय शस्त्रांच्या वापरामुळे त्यांची जागतिक मागणी वेगानं वाढली आहे। अनेक देशांनी ती खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले, तर काहींसोबत हजारो कोटी रुपयांचे करारही झाले आहेत। यांची किंमत 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। संरक्षण मंत्रालयाच्या मते 2025-26 मध्ये भारताची संरक्षण निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 62% जास्त आहे। ब्रह्मोससाठी फिलिपाईन्स, व्हिएतनाम आणि इतर 2 देशांकडून सुमारे 12,500 कोटी रुपयांचे करार झालेत। इंडोनेशियासोबत सुमारे 3,600 कोटी रुपयांचा करार अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे। आकाश मिसाईल सिस्टीमसाठी आर्मेनियाकडून 6,100 कोटी रुपयांचा करार आधीच झालाय। भारत आता 100हून अधिक देशांना संरक्षण उपकरणं निर्यात करतो, ज्यामध्ये अमेरिका, फ्रान्स आणि आर्मेनिया प्रमुख आहेत। अमेरिका सर्वात मोठा खरेदीदार आहे, जिथं $2.8 अब्ज किमतीच्या प्रणाली आणि सुटे भाग बोईंग आणि लॉकहीड मार्टिन सारख्या मोठ्या कंपन्यांना जातात। आर्मेनियासारखे देश पूर्ण तयार शस्त्र खरेदी करतायत। सरकारनं 2029-30 पर्यंत 50,000 कोटी रुपयांचं संरक्षण निर्यातीचं लक्ष ठेवलंय। 2016-17 मध्ये हे केवळ 1,522 कोटी रुपये होतं। म्हणजेच एका दशकापेक्षा कमी कालावधीत यात 25 पटीहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे। ऑपरेशन सिंधूरनंतर मिळालेल्या जागतिक लक्ष्यानं या लक्ष्याला आणखी वेग देण्याचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीचं वातावरण आहे। महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून आज अर्ज भरण्यात येणार आहेत। यात विशेष लक्ष वेधलं गेलं ते म्हणजे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखनी यांना उमेदवारी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसेच प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर देखील त्यांनी भाष्य केलं। महायुतीमध्ये अनेक नेते बाहेरून येत आहेत, यावर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत म्हणाले, बघा, ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे। आता प्राजक्त तनपुरे मागची निवडणूक भाजप विरोधात लढले, त्याआधी पण त्यांनी अनेक वेळेला भाजप विरोधात निवडणूक लढवली आहे, पण आता भाजपने त्यांना पायघड्या घातल्या का? ते का गेले? विकास कामे व्हायची आहेत, मग सध्या जे आमदार निवडून आले आहेत भाजपचे, ते त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करणार नाहीत का? ही ढोंग बंद करा की आम्ही विकास कामांसाठी पक्षांतर करत आहोत। भाजपने देखील आता काही मर्यादा पाळल्या पाहिजेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही लखानी यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, लखानी जे आहेत हे जन्मजात संघाचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी आहेत, त्यामुळे त्यात आश्चर्यकारक काय आहे? राज्यसभेमध्ये असे अनेक लोक आहेत। विदर्भात जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराण पुरुष आहेत, त्यात लखानी यांचं नाव आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेल्या मोठ्या घटीवरून राज्यातील राजकारण तापलंय। या योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। सध्या या योजनेतील लाभार्थींची संख्या 1,66 लाखांवर आली असून आगामी काळात आणखी 50 ते 60 लाख महिलांची नावं यादीतून वगळली जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केलाय।
जयंत पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही कठोर पडताळणी न करता मोठ्या प्रमाणावर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची तपासणी सुरू करून लाखो महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं. निवडणुकीच्या वेळी सर्वांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याच महिलांना योजनेबाहेर काढलं जात आहे, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावरही निशाणा साधला. त्यांच्या मते राज्य सरकारला या योजनेसाठी होणारा खर्च कमी करायचा आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्यानं लाभार्थ्यांची संख्या घटवली जाते. आज 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असून पुढील वर्षभरात आणखी 50 ते 60 लाख महिलांची नावं कमी केली जाऊ शकतात. यामागे आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य परिवहन एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज 1 जूनपासून विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात येत असून त्याअंतर्गत यंदा 78,000 रोपांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना एसटीच्या सर्व स्वच्छतागृहांचा मोफत वापर करता येणार आहे. मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने आधीच म्हणजेच 15 एप्रिलपासून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा अधिभार लागू केलेला आहे. अधिकची भाडेवाढ करूनही एसटी बसस्थानक तसेच आगारातील स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. इतकंच नव्हे तर स्थानक आगार परिसरातील अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरावस्था पाहायला मिळते. यामुळे प्रवाशांनी एसटीकडे नाक मुरडण्यास सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी महामंडळाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर 4 तासांनी स्वच्छता, पाणपोई सुरू करणे तसेच चालक वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी असलेली खासगी कंत्राटदारी व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे. पूर्वी कंत्राटदारांकडे जबाबदारी असूनही अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता स्वच्छतागृहांची देखभाल आणि सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाने स्वतःकडे घेतल्यामुळे राज्यातील सर्व आगारांमध्ये प्रवाशांना एक समान आणि उत्तम सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कधीही न घडलेल्या गुन्ह्यांचे दाखल झालेले गुन्हे आणि नंतर थेट आमदार धनंजय मुंडेंनी गोळीबार केल्याची तक्रार यामुळे रविवारचा दिवस चर्चेचा आणि बीड पोलिसांना तापदायक ठरला. दिवसभराच्या गोंधळानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं गेलं. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शिवीगाळ केली. तसंच त्यांच्या पोलीस अंगरक्षकांची पिस्तूल काढून ती आपल्या कानशिलावर लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलिसात दिली होती. यावरून धनंजय देशमुखांवर गुन्हा नोंद झाला होता. तर याच प्रकरणात धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर यांनी आपल्याला शिवीगाळ केली. त्यांच्याकडे पिस्तूल होतं, त्यांनीही जिवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिली. त्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाले होते. या प्रकरणी पोलीस तपास सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसाअखेर प्रकरणास वेगळं वळण मिळालं. धनंजय देशमुखांवर समाधान खिंडकर यांच्या तक्रारीवरून दाखल झालेला गुन्हा खोटा असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडेंविरोधात दिलेली तक्रार मागे घेतली. यात कुठलाही गुन्हा नोंद केला नाही. देशमुख हे मस्साजोगचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत. तर समाधान खिंडकर हा धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर यांचा भाऊ आहे. 4 दिवसांपूर्वीच दादा खिंडकर याने समाधान खिंडकर विरोधात संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको म्हणून धमकी दिल्याचा गुन्हा नोंद केला होता. देशातील बहुतांश भागांमध्ये रविवारी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली. भारतीय हवामान विभागाच्या मते देशभरात उष्णतेची लाट हीटवेव्ह संपली आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळामुळे हवामानात बदल झाला आहे. राजस्थानच्या अनेक भागांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुळीचं वादळ आलं, ज्यामुळे तापमानात घट झाली. जैसलमेरमध्ये वाळूचं वादळ आलं, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला, मात्र कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. राज्यातील फलोदी येथे कमाल तापमान 42.6 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं. उत्तर प्रदेशातील बलिया येथे 34.4 मिलीमीटर आणि मुरादाबाद येथे 21.8 मिलीमीटर पाऊस झाला. लखनौमध्येही 2.4 मिलीमीटर पाऊस झाला. इथे कमाल तापमान 36.3 डिग्री सेल्सिअस होतं, जे सामान्यापेक्षा 3.9 डिग्री सेल्सिअस कमी आहे. किमान तापमान 24.7 डिग्री सेल्सिअस होतं. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवावी लागली आहे. चंपावत येथील श्री रीठासाहेब गुरुद्वाराच्या वार्षिक जोड मेळाव्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत 50हून अधिक भाविक अडकले होते, ज्यांना नंतर वाचवण्यात आलं. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये रविवारी संध्याकाळी पुन्हा वाळूचं वादळ उठलं.
यामुळे दिवसा अंधार पसरला। याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये आकाशात दुरूनच धुळीचे लोट उठताना दिसत आहेत, जे हळूहळू पुढे सरकले। यापूर्वी शनिवारी दुपारी 3 वाजता राजस्थानच्या 5 जिल्ह्यांमध्ये श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू, हनुमानगड आणि सीकरमध्ये वाळूचं वादळ आलं होतं। याचा परिणाम सुमारे 200 चौरस किलोमीटर परिसरात जाणवला। वाळूच्या वादळाची सुरुवात हनुमानगड आणि श्रीगंगानगर येथून झाली होती। या दरम्यान 56 किमी प्रतितास वेगाने वादळ आलं। सत्ता आणि हव्यासापोटी निर्माण झालेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बर्बाद होऊन उडता पंजाब झाला हे आता मान्य करा। राज्यात अवैध धंद्याचा महापूर आला असून गल्लीबोळातील बेकायदा व्यवसायांची यादीच मी तुम्हाला पाठवू शकतो, अशा जळजळीत शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे। सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप करणारे आमदार निलेश राणे यांचा व्हिडिओ शेअर करत शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला। राजू शेट्टी यांनी निलेश राणे यांच्या विधानाचा दाखला देत म्हटलं की महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे। या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचं वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला। होय देवाभाऊ, तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बर्बाद होत आहे। तुमच्याच माहितीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलीस खात्यावर केलेले हे आरोप ऐका। एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस जर 2 ते 2.5 कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होऊन विचार करा। निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पोलिसाची कमाई 2 ते 2.5 कोटी असल्याचं म्हटलं होतं। त्यावरून शेट्टी यांनी राज्यातील कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या शहरातील वसुलीचा आकडा शेकडो कोटींच्या घरात असल्याचा दावा केला। त्यांनी पोलिसांच्या हप्तेखोरीचे कथित सरासरी दरही सांगितले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।